ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी. आदित्य ठाकरेंकडून अधिकृतपणे घोषणा. सकाळी 11 वाजता अंबादास दानवे अर्ज दाखल करणार. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये फूट. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यानं काँग्रेस आपला उमेदवार देणार. ठाकरेंनीच निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा. अंबादास दानवेंच्या उमेदवारीचा निर्णय चर्चा करून घेतलेला नाही. भाई जगतापांची उद्धव ठाकरेंवर नाराजी. तर ही जागा सेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी. वडेट्टीवार यांची मागणी. शिवसेनेकडून अद्यापही विधान परिषदेसाठी उमेदवार ठरेना. नीलम गोऱ्हे यांच्यासह बच्चू कडूंच्या नावावर खल. रात्रीच्या बैठकीनंतरही एकमत नाही. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त 6वा उमेदवार देण्याच्या तयारीत. मवियातील नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत. तर ठाकरे उमेदवार नसल्यानं मवियामध्ये नाराजीचा सूर. अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारे यांची भावनिक पोस्ट. आमदारकी खासदारकी तुमच्यावरून 100 वेळा कुर्बान. उद्धव ठाकरेंसोबतचा व्हिडिओ स्टेटसला ठेवून खास पोस्ट. नागपुरात संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरात रेडिएशनची धमकी. DSS नावानं पोलीस आयुक्तांना निनावी पत्र. अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकी. मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू. 16 तासांहून अधिक तास सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी. पालिकेच्या ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा. कोल्हापुरातील शिरोली पुलाची इथल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण. बजरंग दलाचे निलेश शिंदे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणात लक्ष घातल्यास महागात पडेल असा दिला इशारा. बोंधू अशोक खरातला 8व्या गुन्ह्या प्रकरणी आज कोर्टात हजर करणार. खराच्या पोलीस कोठडीसाठी SIT जोरदार युक्तिवाद करणार. नवी मुंबईत टमटम नावाच्या बोंधू गावाकडून महिलेची फसवणूक. पूजा विधीच्या नावाखाली 2 लाखांना गंडा. पोलिसांकडून 2 जणांना अटक. अकोल्यातील बोंधू चंदन शेष बाबाचा व्हिडिओ व्हायरल. दर सोमवारी भरणाऱ्या दरबारात भक्तांची गर्दी. पोलिसांकडून कारवाईचा इशारा. वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग. अतिदाबामुळे DPनं पेट घेतल्याची शक्यता. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन. रोहित पक्ष्यांच्या थव्यामुळे जलाशयावर गुलाबी रंगाची उधळण. Thank you.